बातमी मुंबईत आहे। आधी अपूर्ण मेट्रो खांबांना रंगकामासाठी 72 कोटींची तरतूद करण्यात आलेली होती। आता मेट्रो मार्गाखाली बॉलिवूड शिल्प साकारण्यासाठी 300 कोटींची तरतूद राज्य सरकारच्या उधळपट्टीवरती विरोधकांनी टीका केलेली आहे। वांद्र्यामधील माजी नगरसेवक आसिफ जकारिया यांनी MMRDAला याबद्दलचं पत्र लिहिलेलं आहे। वांद्र्यामध्ये उभारलेल्या शिल्पांमध्ये सौंदर्यदृष्टी नसल्याची ही टीका त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। मुंबई मेट्रो 2B वेस्टर्न सबब लाईनचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम पूर्ण व्हायला अजून 2.5 ते 3 वर्ष जाऊ शकतात। सध्या आपण बघू शकतो वांद्र्यामध्ये आलेलो आहोत आणि मेट्रो लाईनचं काम सध्या सुरू आहे। अपूर्ण काम झालेलं आहे, काम सध्या सुरू आहे। 2.5 ते 3 वर्ष या कामाला जातील। मात्र त्या अगोदरच मेट्रोच्या खांबांना रंगकाम करण्यासाठी 72 कोटी खर्च करण्यात आलेला आहे आणि आता तर मेट्रो मार्गाखाली बॉलिवूड शिल्प साकारण्यासाठी 300 कोटींचा प्रोजेक्ट देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे 5 स्ट्रक्चर हे उभे करण्यात येणार आहेत। सध्या या 5 स्ट्रक्चरचं काम सुरू आहे, मात्र या थीमला विरोध होतोय। आपल्यासोबत झकिरिया जी आहेत, काय सांगाल? इथे सध्या काम सुरू आहे, मेट्रोचं काम हे अपूर्ण आहे, मात्र मेट्रोच्या मार्गाखाली जी लाईन आहे मार्गाची त्याखाली हे थीम राबवण्यात येत आहे। मॅडम, सर्वप्रथम तर बॉलिवूडच्या आम्ही विरोधात नाही आहे। बॉलिवूडने मुंबईला बनवायसाठी भरपूर योगदान दिलेलं आहे। बट मेट्रो जसं आपण म्हणाले, मेट्रो 2B लाईन जे आहे ती लाईनला सुरू होता अजून 2.5 ते 3 वर्ष बाकी आहेत। इथे खार स्टेशनचं काम प्रलंबित आहे। एवढी काय घाई आहे प्रशासनाला आणि राज्य सरकारला की 2.5 वर्ष 3 वर्ष बाकी असताना बॉलिवूड थीम तुम्हाला करायचं आहे। लोक इथे सेल्फी पॉईंट पण होणार नाही आहे। ट्रॅफिक बघा किती असते। तर कुठे ना कुठे मला वाटतं की जसं बघितलं आहे गेल्या 2-3 वर्षापासून की सुशोभीकरणाच्या नावावर अब्जो करोड रुपये जे खर्च होतोय, कुठे ना कुठे मला ही भीती आहे की हे पण असे 350 कोटीचे जे प्रस्ताव आहेत कुठे ना कुठे मुंबईकरांचे टॅक्स पेअरचा वाया न गेला पाहिजे। त्यामुळे जो हा करोडो रुपयांचा खर्च होत आहे, राज्य शासनाकडून पैशाची उधळपट्टी होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता कुठेतरी हे जे स्ट्रक्चर होत आहे या स्ट्रक्चरवर मोठा वाद होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्य सरकार जो खर्च करतोय तो वायफळ खर्च होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।